भुईमूग हे सर्वात जुनं तेलबिया पीक मानलं जातं. पण सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेल असे तेलाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे भुईमूग लागवडीसाठी बरेचसे शेतकरी उत्सुक नसतात. याशिवाय मिळणारा बाजारभाव आणि मजुरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे भुईमुगाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झालंय. पण योग्य वाणाची निवड आणि शिफारशीनुसार लागवड केली तर भुईमुगाचं चांगलं उत्पादन मिळतं. भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या वाणाची निवड करणं महत्त्वाचं आहे. उन्हाळी लागवडीसाठी भुईमुगाच्या महत्त्वाच्या 5 वाणांची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया. उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी साधारणपणे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यानचा काळ योग्य मानला जातो. कारण या काळात रात्रीचं किमान तापमान 18°C पेक्षा जास्त असतं. तसंच पुढे फुलोरा अवस्थेमध्ये दिवसाचं तापमान 24 ते 25° पर्यंत राहत असल्यामुळे भुईमुगाची चांगली वाढ होते. पेरणी जर उशिरा किंवा लवकर झाली तर फुलधारणेवर विपरीत परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास फुलोरा येण्याच्या काळात तापमान वाढलेलं असतं. त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी वेळेत पेरणी पूर्ण करणं आवश्यक आहे. पेरणीसाठी बियाण्याचं प्रमाण हे वाणनिहाय तसंच दाण्याच्या आकारानुसार ठरवलं जातं. लहान आकाराचे दाणे असलेल्या वाणासाठी 100 किलो, मध्यम आकाराच्या दाण्यासाठी 125 किलो तर टपोऱ्या दाण्यासाठी 150 किलो प्रति हेक्टरी प्रमाणे बियाणे वापरावं. आता पाहूया उन्हाळी भुईमुगाचे महत्त्वाचे वाण कोणते आहेत याची माहिती. भुईमुगाचं SB11 म्हणजेच SB11 हे वाण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी योग्य मानलं जातं. हे वाण 115 ते 120 दिवसात तयार होतं. कोरडवाहू क्षेत्रासाठी हे वाण चांगलं आहे. दाण्याचं प्रमाण जास्त असून या वाणापासून भुईमुगाचं हेक्टरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळतं. भुईमुगाचं दुसरं महत्त्वाचं वाण आहे TAG24. हे वाण खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी योग्य मानलं जातं. हे वाण 110 ते 115 दिवसात तयार होतं. हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळतं. भुईमुगाचं तिसरं महत्त्वाचं वाण आहे TPG49. हे वाण 125 ते 130 दिवसात तयार होतं. या वाणाचे दाणे जाड असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल मिळतं. खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामासाठी योग्य असलेलं भुईमुगाचं चौथं वाण आहे TG26. हे वाण 110 ते 115 दिवसात तयार होतं. या वाणापासून हेक्टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळतं. 2009 मध्ये प्रसारित झालेलं भुईमुगाचं पाचवं महत्त्वाचं वाण आहे JL501. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रसारित करण्यात आलं आहे. या वाणाचा कालावधी 110 ते 115 दिवसाचा असून तेलाचं प्रमाण 49% आहे. महत्त्वाचं म्हणजे हे वाण दाणे खवट होण्यास प्रतिकारक्षम आहे. या वाणापासून हेक्टरी 30 ते 32 क्विंटल उत्पादन मिळतं. अशा प्रकारे उन्हाळी लागवडीसाठी यापैकी एका वाणाची निवड करून भुईमूग लागवड करा.